शौर्यावर पार्वती असे 4 लिंग एकाच पिंडीवर आहेत. त्याच्यामुळे इथे हरिहरेश्वर म्हणजे हरी आणि हर एकत्र असल्यामुळे ते दक्षिण काशी म्हणून सांगितलं. इकडे पहिलं मंदिर कालभैरवांचं कालभैरव योगेश्वरी हे शतघ्न दैत्यांचा वध करण्यासाठी शंकराने घेतलेला उग्र होता. इथेच आहे का ते? भैरवांचा ते बाजूचं मंदिर. हा हा. तिथं सर्व बाधा वगैरे अडी अडचणी ज्या काही माणसाच्या समस्या असतात त्या सगळ्या दूर होतात. आणि हे स्वयंभूस्थान आहे. आपण आता आलो आहोत हरिहरेश्वर मंदिर इथे. चला तर आतमध्ये जाऊया. इथे बाहेरच एक छोटीशी तोफ ठेवलेली आहे. पाहू शकता छोटीशी तोफ. शौर्यावर पार्वती असे 4 लिंग एकाच पिंडीवर आहेत. त्याच्यामुळे इथे हरिहरेश्वर म्हणजे हरी आणि हर एकत्र असल्यामुळे ते दक्षिण काशी म्हणून सांगितलं. इकडे पहिलं मंदिर कालभैरवांचं कालभैरव योगेश्वरी हे शतघ्न दैत्यांचा वध करण्यासाठी शंकराने घेतलेला उग्र होता. इथेच आहे का ते? भैरवांचा ते बाजूचं मंदिर. हा हा. तिथं सर्व बाधा वगैरे अडी अडचणी ज्या काही माणसाच्या समस्या असतात त्या सगळ्या दूर होतात. आणि हे स्वयंभूस्थान आहे. स्वयंभू. आणि तोफ आहे तो अगस्त्य ऋषींनी स्थापना केली. अगस्त्य ऋषी. तोफ ही बऱ्याच हजारो वर्षापूर्वीची आहे त्या काळातली. ते काही तांत्रिक कारणासाठी लायसन्स नाही त्यांना दारू वगैरे सांगितली म्हणून ती बंद केली. ओके. तर ती चालू होती एक 10-15 वर्षापर्यंत चालू होती. थँक्यू माहिती दिल्याबद्दल. हे आहे हरिहरेश्वर मंदिर आणि इकडे आहे हे स्वयंभू मंदिर आहे आणि अगस्त्य ऋषींनी हे बसवलेलं आहे. कालभैरव मंदिर पण आहे इथे. चला तर आपण आतमध्ये जाऊ. मंदिराचं लागतं. मंदिराचा जीर्णोद्धारमुळे मंदिर बंद करण्यात आलेलं आहे. आता तुम्हाला दाखवू शकता असते पण इथं दाखवू शकता. बहुत कालभैरव मंदिर याच्यामध्ये. हे जीर्णोद्धार होते म्हणून बंद केले का? तर हे कधी ओपन होईल? 2 मार्च 2 मार्च नंतर. या पायऱ्या जे दिसत आहेत ते गुफेकडे जात आहेत. आपण बघूया की गुफा किती लांब आहे आणि काय आहे.
बघा आता आपण आलो आहोत तिथून उतरून. हे बघा किती निळसर पाणी आहे, एकदम स्वच्छ पाणी. व्ह्यू बघा तुम्ही, किती भारी व्ह्यू दिसतो इथं. मस्त व्ह्यू आहे. बघू शकता पाण्यामध्ये डॉल्फिन आहे, तुम्हाला दिसतील त्यांना माहित नाही पण आता नाही दिसत. कॅमेरा चालू केला तर त्या आतमध्ये गेले डॉल्फिन. आता होती इथे पाण्यात. हे बघा दिसते का? डोंगराच्या मधोमध इथे एक छोटीशी गुफा असल्यासारखं आहे. बघूया आपण याच्या आतमध्ये काय आहे ते. चला तर मग बघूया. हा तर थोडं चढावं लागेल. हा इथे बघा महादेवाची पिंड आहे. एक नंदी ठेवलेला आहे आणि 2 पिंड आहेत आणि प्राचीन काही मूर्त्या ठेवलेल्या आहेत. आलो आम्ही कोकम सरबत प्यायला. ताकामध्ये टाकणार जांभळाचं पाणी टाकणार ना, ताक टाकणार. मग आता हे काय कोकम सरबत आहे ना? तर तुम्हाला घ्या जांभूळ ताक, मला नको. तो 25 रुपये ग्लास आहे. इथे कोकम सरबत बनवत आहे. हे चला बसा इथे, मस्त व्ह्यू घेत. आता इथे कोकम सरबत पिणार आहोत आम्ही. इथे व्ह्यूचा नजारा घेत घेत आम्ही ते बघा काय पिताय. कैरी चांगले का? कोकम सरबत घेतलाय. खूप गरमी लागली. छान आहे रुद्रा, पी. बघू मला थोडस मी पिऊन दाखवते टेस्ट. गरमी लागलेली एवढी, आता थंड वाटलं ना. हे मायरा पण पिते, मायराला पण आवडते. हे काय आम्ही ट्राय करतो. जांभूळ ताक ना, जांभळाचा फ्लेवर आहे का? मला पर्पल पाहिजे. पर्पल कलर छान आहे. रुद्रांशला पण आवडलं. नाही आवडलं तुला? होती मग तुला एक घोट पिली. पण मला छान आहे. कोणतं पाहिजे मायराला? कोकम सरबत की जांभू? अरे बापरे, जांभू ताक आवडला, पी. तुला कोणतं पाहिजे? हे बघा मायरा कशी एन्जॉय करते. मायरा छान वाटतंय.